नानीजी, पण त्यामुळे कुणाला त्रास होणार असेल तर मला नाही राहायचं बाई इथे. मी निघते. राधिका थांब. नानाजी काय होतं? बसा बसा. नानाजी परत छातीत दुखताय का? नानाजी गोळी आहे. काय होतं तुम्हाला? मी डॉक्टरांना बोलतो. राधिका थांब. डॉक्टरना बोलण्याची गरज नाही. नानाजी काय होऊन राहिलं तुम्हाला? राधिका, तू आधी मला वचन दे, तू हे घर सोडून जाणार नाहीस. तू इथेच राहशील. आधी वचन दे. नानाजी आधी डॉक्टरांकडे तरी जाऊया ना. नाही नको, आता डॉक्टर नको ना औषध. हे बघ, अगं मी तुझा जन्मदाता नसलो ना तरी तुला मुलगी मानतो. आपल्या बापाची एवढी इच्छा पूर्ण नाही करणार तू? हो नानाजी, मी राहीन तुमच्याकडे. पण आपण आधी डॉक्टरांना बोलवूया का? गोळी घ्या, जिभेखाली ठेवा, गिळू नका. डॉक्टरांनी सांगितलं होतं पुन्हा त्रास झाला तर गोळी द्या म्हणून. थोड्या वेळाने बरं वाटेल त्यांना. बरं वाटतंय का आता? हो, आता बरं वाटतंय. पण तरीही मला असं वाटतंय की आपण डॉक्टरांना बोलवूया. हो नानाजी. आणि आता ठीक आहे. माझी मुलगी आहे ना इथं. मला आता डॉक्टरची गरज नाही. अगं, आमच्या संकट काळात माझ्या मुलीसारखी तू आमच्या पाठीशी उभी राहिलीस. आता आम्हाला सुद्धा आपल्या मुलीच्या पाठीमागे उभं राहू दे ना तिच्या संकट काळात. गोकुळा. हाँ जी नानाजी. राधिकेचं सामान घेऊन ये ग तुझ्या घरून. ती आता इथेच राहणार आहे. हाँ जी घेऊन येते. माझ्या घरात कोणी राहायचं आणि कोणी राहायचं नाही हे ठरवण्याचा हक्क फक्त माझा आहे. हेलो. हेलो शनाया, समिधा यो. ओ सॉरी सॉरी सॉरी. बोल समिधा, कशी आहेस तू? मी बरी आहे, पण आमच्या घरात जे काही चाललंय ना ते फारसं बरं नाहीये. व्हॉट? म्हणजे काय? म्हणजे राधिका आमच्या घरी राहायला येते तुझ्या समोर. काय? प्लीज डोंट टेल मी इट्स ट्रू. प्लीज डोंट टेल मी इट्स ट्रू. आर यू सीरियस? ऑफ कोर्स आय एम सीरियस. शी वॉन्ट्स टू टेक द रिवेंज. आणि तुला धडा शिकवल्याशिवाय, तुला घराबाहेर काढल्याशिवाय ती आता स्वस्थ बसणार नाहीये असं म्हणतीये. हो, I was just concerned about you म्हणून तुला फोन केला मी. अगं पण तू का राहू देतेस घरात तिला? एक्सक्यूज मी. सॉरी. आय मीन या बिल्डिंग मध्ये तू एकटीच आहेस ग जी माझी फ्रेंड आणि जी मला सपोर्ट करते. आणि तू तशी वागलीस तर मग मी आता. अगं मलाही यातलं काहीच पटलेलं नाहीये. पण नाना नानींच्या समोर माझं काही एक चाललं नाही. शिवाय सोसायटी मधले सगळे जण तिच्या बाजूने. म्हणून तुला फक्त मी फोन करून हे सगळं कळवलं. सो टेक केअर. बाय. बाय. सी यार, ही राधिका कधी पिछा सोडणार आहे माझा? यारीला सांगते. हाँ बच्चा बोल. हॅलो गॅरी, तुझी ती बफेलो इथे आली होती. एक मिनिट. काय झालंय? तू अशी टेन्शन मध्ये का वाटतेस? अरे तुझी ती महिष बायको मला धमकी देऊन गेली आता. काय? राधिका तिथे आली होती? कधी? अरे आत्ता आली होती थोड्या वेळापूर्वी. आणि तुला माहितीये आता तिथे समोरच्या म्हाताऱ्याकडे राहणार आहे. राधिका नानाजींकडे राहणार आहे? हो गॅरी, तू प्लीज लवकर घरी ये. ती डेंजर बाई आहे, ती काही करू शकते. मला खूप भीती वाटते रे. तू जरा शांत हो बरं. अरे यार, आता ही नानाजींकडे राहायला येणार म्हणजे 24 तास आपल्यावर नजर ठेवूनच असणार आहे. यार मोठाच प्रॉब्लेम झालाय.
बच्चा तरी मी तुला सांगत होतो यार, तू घरी यायची घाई करू नकोस ना. कुणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. आता त्या दिवशी जर कुणी नसतं पाहिलं तुला तर हा प्रॉब्लेम आला असता का सांग मला. सो व्हॉट या, ठीक आहे ना, बघितलं तर सगळ्यांनी. नाही आता मी ठरवलंय की ना की घाबरायचंच नाही अजिबात. आणि काय तिच्या भीतीने मी तुझ्यासोबत राहू नको का? ती राधिकानं काही वाकडं करू शकत नाही माझं. नाही आणि मी ठरवलंय त्या राधिकाला ना इथून पळवून लावायचं. गॅरी तू लवकर ये घरी, आज आपण डिनर डेटला जातो. तिच्या नाकावर टिचून जायचं आपण डिनरला. बच्चा जरा शांत हो, हे जरा अति होतंय असं नाही वाटत का तुला? वहिनी घरी आलाय म्हणजे नक्की काहीतरी गडबड झाली असेल. तू मी म्हणते तसं वागला नाही तर बघा. अगं तसं नाही पण तू. नो पण बीड, माझं ठरलंय. मी रेडी राहते, तू लवकर ये. डिनर डेट आहे आपली आज. बाय. हॅलो यार. सर may I come in? सर may I please have a seat? आनंद यार प्लीज, काय चाललंय? सॉरी सर. सर अग्रवाल नगरवालची फाईल आली आहे, मला परत सबमिट करायची आहे. तुमच्या नजरेखालून गेली तर मला पुढच्या प्रोसिजरसाठी बरं होईल. ते ठेवतो इथे. ते सतत फोन करत होते की काय झालं, काय स्टेटस काय आहे. नाही घरी आली राहायला. दिस वॉज एक्सपेक्टेड. तू वहिनीला काढलंयस, तू तिला आणणारच होतास. एनिवेज हे अग्रवाल नगरवालची जी फाईल आहे. अरे मी नाही आणलं तिला घरी. आता ती डायरेक्ट दरवाजातच समोर येऊन उभी राहिल्यानंतर मी काय करणं अपेक्षित होतं. त्याच्यात राधिकाला कळलंय आणि तिने शनायाला धमकी दिली आहे की शनायाला घरातून बाहेर काढल्याशिवाय ती शांत बसणार नाही म्हणून. तू हसतोयस काय? इथे माझी काय अवस्था झाली तुला दिसतंय आणि तू हसतोयस. अरे तू स्वतःहून शनाया नावाचं धोंड गळ्यात बांधली आहेस, मग असं होणारच होतं. आनंद तू नीट बोला शनायाबद्दल प्लीज. सॉरी, मी तिच्याबद्दल नीट बोलू शकणार नाहीये आणि तिचा विषय तू काढलायस, मी नाही. पण तुला एक सांगतो, डिवोर्सच्या आधीच तू शनायाला घरी आणलंयस म्हणजे राधिका वहिनी नक्की महिला आयोगाकडे तक्रार करणार. महिला आयोग? हो. अरे परवाच मी न्यूजमध्ये बघत होतो, असाच एक लफडेबाज माणसाला ना महिला आयोगाच्या बायकांनी ना बुकलून बुकलून मारलं. ते तोंडात तसंच ते सगळं लावतात, ते काळं काळं केलं रे सगळं. आणि आता काय शनाया घरी आली आहे ना म्हणजे सोसायटीत तमाशा, ऑफिसमध्ये चर्चा आणि तुझ्या स्टेटसचे बो आणि एकंदरीत तुझा नोकरीवर स्टे येणार असं मला वाटतंय. मग तू रस्त्यावर हा ना. आणि हो, शनाया घरी आली आहे हे नागपूरला कळलेलंच नाही. हे जर त्यांना कळेल तर काय होईल, यू नो इट बेटर ऍक्च्युली. अरे आपण काय नॉनसेन्स बोलत बसलोय. आपण कामाचं बोलूया का? हे बघ, हे अग्रवालची जी फाईल आहे ना. जा ना तू. बघ फक्त ते. अरे बाप रे, म्हणजे लवकरच राधिका वहिनी चंडिका माताचं रूप घेणार. त्यांच्या दर्शनासाठी जायला पाहिजे. काय झालं सर? लाफ्टर थेरपी.
happened? अरे तू का असतेस? सर तुम्ही हसताय म्हणून. What happened, sir? काय झालं सर? डिझास्टर. What? ગુરુનાથની જિંદગીમાં રાધિકા નામનું શાંત વાદળ હવે કોપાયમાન થશે. सर मला कळेल असं सांगाल का? अरे तुला कळलं असेलच ना. ती शनाया गेली आहे गुरुच्या घरी राहायला. येस. आणि सर मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. विचारा राधिका मॅम. राधिका मॅमला कळलं तर काय होईल? काय होईल? झालं त्यांना कळलंय. आणि आता ते समोर राहणाऱ्या दामले फॅमिलीकडे धरणा धरून बसले. शनायाला त्या घरातून काढून टाकणार असं वहिनींनी ठरवलंय. What? सॉलिड आहे राधिका मॅम. हे हळू बोल. गुरुनाथनी ऐकलं ना तर तुला काढून टाकेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. असंच पाहिजे त्या शनायाला. तो गुरु आहे ना तो सॉलिड घाबरलाय. मी त्याला काय काय सांगून घाबरवलंय. म्हणजे मी हे मुद्दामच केलं म्हणजे गुरु राधिका वहिनींना थोडं दबून राहील. त्याला असं वाटलंही नसेल की राधिका वहिनी असं काहीतरी वागतील. मग काय राधिका मॅमनी काय सारखं सफर करत राहायचं का? हे राधिका वहिनींनी जे काही पाऊल उचललंय खूपच बरं झालं. राइट सर. अब उस शनाया का बैंड बजेगा सर. पण ना आपल्याला इथे हे सगळं जेवढं सोपं वाटतं ना तेवढं ऍक्च्युअली नसेल. म्हणजे तिथे राधिका वहिनीच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे बघ ना स्वतःच्या घरात एका परका बाईला स्वतःच्या नवऱ्या बरोबर राहताना बघणं इट्स नॉट इझी. आय नो सर. सर मी तर म्हणते राधिका मॅमनी ना त्या शनायाला घराबाहेर धक्के मारून हाकलून द्यायला पाहिजे. मी एक काम करतो. मी त्यांना भेटून येतो. म्हणजे त्यांना असं वाटायला नको की त्या या लढाईत एकट्या आहेत. येस सर, यू आर राईट. आय एम ऑल्सो विथ यू. मी पण येते तुमच्याबरोबर. त्या शनायाला बाहेर काढायला ना मी पण हेल्प करणार आहे सर. जेनी नको. आपण दोघं एकत्र गेलो होतो भेटायला. हे जर गुरुला कळलं तर तो मला काहीच बोलणार नाही. बट यू विल बी फायर्ड. आणि त्याला हे कळलं की या सगळ्यात तू पण आहेस तर तुझ्या नोकरीवर हे येईल. व्हॉट? हे ते समोर असं राऊंड असतं आणि मागे एक स्टिक सारखं ते स्ट्रेट. राऊंड लॉलीपॉप? लॉलीपॉप नाही ग. रघु ते काय असतं ते आपण युद्धात वापरतो. सर ती बंदूक. हे नाही रे ते आत्ताच्या युद्धात. आधीच्या युद्धात तलवार. नाही ते त्याच्याही आधी भीम आणि हनुमान नाही काय वापरायचे. गदा सर गदा. तुझ्या नोकरीवर गदा येईल. तू काय बघतोय? तुझा नंतर तुझ्या नोकरीवर गदा येईल. चल तू काळजी करू नकोस. मी तुला सगळं सांगणार तिथे काय झालं. हा डोंट वरी. ओके सर. सर पण राधिका मॅमला सांगा मी त्यांना सपोर्ट करतेय. आपण सगळेच आहोत तुझ्या सपोर्टला. पण तुला एक सांगू. बाईनी एकदा ठरवलं ना की तिला तिचा स्वतःचा संसार वाचवायचा आहे तर ती काहीही करू शकते. आणि वहिनींनी ठरवलंय त्या शनायाला त्या घरातून काढायचं आणि तिला चांगलाच धडा शिकवायचा. आता राधिका शेजारीच राहायला आलीये. मला सांभाळून राहायला हवं. आज ती मला वाटेल ते बोलून गेली. उद्या आणखीन काही केलं तर राधिका सारखी इथे यायला लागली तर कसं होईल यार. आय हॅव टू थिंक ऑफ समथिंग. गॅरीला इमोशनल ब्लॅकमेल करेल यार ती इझिली. मला अलर्ट राहायला हवं. गॅरी हातचा जाऊन चालणार नाही. यासाठी मला एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायला लागतील. यार काय करू काय करू काय करू.
समिधा, अगं ही भाजी झाली ना का झालंच. मग तुम्ही जेवायला घ्या, मग तुम्हाला गरमागरम पोळ्या करून वाढते मी. नको राधिका, राहू दे. काहून ग, तुला वांग्याची भाजी आवडते ना, म्हणूनच केली आज. नको प्लीज, तू काहीही करू नकोस. काहून? अगं तू ऑफिस मधनं येतेस, दमून जातेस, मी तर घरातच राहते ना. अगं तेवढाच तुला आराम मिळेल. अगं पण नको ना राधिका, तुझ्यामुळे ऑलरेडी मला नाना खूप ऐकवतात आणि आता जर का तू किचन मध्ये काम करताना दिसलीस ना तर जास्त टोमणे मारतील मला. आणि तू काय करतीस इकडे? हे बघ, एक लक्षात ठेव, हे किचन ना माझं आहे आणि तू इकडे 4 दिवस पाहुण्यांसारखी राहायला आलीयस. सो प्लीज तशीच राहा. जास्त घरात लुडबुड करायला जाऊ नकोस. हे घर आमचं आहे आणि इकडे जे काही होतंय ते आम्हाला आमच्या पद्धतीने करू दे प्लीज. अगं समिधा, मी कुठे काय म्हणून राहिली? हो, हे तुझंच घर आहे. अगं पण तुला आराम मिळावा म्हणून फक्त म्हणून राहिली मी. राधिका बास, मला तू तुझं काही एक ऐकायचं नाही. आधी तू किचनच्या बाहेर हो. राधिका बास, मला तुझं आता काही एक ऐकायचं नाही. आधी किचनच्या बाहेर हो. काय झालं समिधा? नानी, मी तुम्हालाही स्पष्टपणे सांगते, ही इथे राहायला आलीये ना हे पुष्कळ झालं. माझ्या किचनवरती मला अजून ताबा नकोय कोणाचा. तुझं किचन? अगं तुला रोजचा साधा स्वयंपाक तरी धड करता येतो का? म्हणे माझं किचन. स्वतःचं ताट वाढून घेऊन बेडरूम मध्ये जाऊन जेवणं म्हणजे किचनवर हक्क नाही. त्यासाठी गृहिणीचा घरातल्या प्रत्येक भांड्यावर प्रेमानं हात फिरायला लागतो. भाजी फोडणीला टाकताना मनात चांगले विचार असायला लागतात. घरातल्या माणसांचं पोट भरायला हवं हा हेतू असायला लागतो. आणि तुझ्याकडे तर यातलं काहीच नाही. नानीजी, राहू दे ना, आपण बसूया बाहेर. थांब राधिका, थांब. या घरात काय करणार, कोण करणार आणि कसं करणार हे आता मी ठरवणार. हे माझं घर आहे. समिधा, तुला पहिल्यांदा आणि शेवटचं सांगते, हे घर माझं आहे. राधिका माझी मुलगी आहे आणि या घरात स्वयंपाक करण्याचा अधिकार मी तिला दिलाय. ती जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत आणि नंतरही राहील. तुला याचा फारच त्रास होत असेल ना तर तू इथून जाऊ शकतेस किंवा स्वतःसाठी वेगळा डबा सांगू शकतेस. वा नानी, आता तुम्ही मला हिच्यामुळे बोलायला लागलात ना. ही इथे राहते म्हणून चांगलं तोडसूक घेताय माझ्यावर. अगं नाही, मी फक्त समज देते तुला. आणि सासू म्हणून तेवढा अधिकार तर आहेच मला, हो की नाही? गुरुनाथ राधिकाशी जसं वागलाय ते पाहता ताकही फुंकून प्यायला पाहिजे. आतापर्यंत नानाजी तुला बोलत आले, मी त्यांना थांबत आले, पण आता नाही. आतापर्यंत खूप सहन केलं आम्ही, पण आता नाही करणार. कारण स्वतःचा अधिकार दाखवल्याशिवाय त्याची किंमत राहत नाही हे कळलंय मला. राधिका, बाळा तू नको मनाला लावून घेऊ. चल चल भाजी कर, तुझ्या नानाजींना जशी आवडते ना तशी. वांगी तू चिरायला घे, मी कांदा सोडते. चल वांगी चिर. चल नानाजी, मी फक्त तुमच्यासाठी इथे थांबून राहिले. नाहीतर असं कुणाला त्रास होत असताना मला नाही राहायचं इथे. या घरात माझ्यामुळे वाद नको असं वाटून राहिलं. आत्ता इथनं निघावं, माझ्या घरी जावं.